हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? तर मंडळी, आता सध्या जो आपला IPLचा सीझन चालू आहे तो मिडवे स्टेजला आहे. आणि अपेक्षेप्रमाणे कालचे जे दोन सामने झाले ते खूप चांगले झाले. कालच्या सामन्यामध्ये पहिला जो सामना होता तो होता गुजरात विरुद्ध लखनौ. आता गुजरातचं खरं तर पारडं इथे चांगलं जड होतं, कारण गुजरात बॅटिंग बॉलिंग दोन्ही चांगलं आहे. लखनौचंही छानच चाललेलं होतं. त्यामुळे हा जो सामना आहे, हा सामना म्हणजे काटेकी टक्कर होणार असं वाटत होतं. पहिली बॅटिंग होती गुजरातची. गुजरातची सुरुवात खूपच छान झाली. 12व्या ओव्हरपर्यंत पहिली जी जोडी होती साई सुदर्शन आणि गिल, या दोघांनी धावफलक 120 पर्यंत नेऊन ठेवलेलं होतं. विकेट पडलेली नव्हती. पहिल्या पॉवर प्लेला 60च्या जवळपास धावा होत्या. 12व्या ओव्हरला 120 धावा होत्या. म्हणजे ते 10 रनचं स्ट्राईक रेटने चालले होते. आता उरलेल्या 8 ज्या ओव्हर होत्या, सुरुवात 10ची आहे म्हटल्यावर पुढे एक आणखीन ज्या 8 ओव्हर आहेत, त्या 12-15च्या स्ट्राईक रेटनी म्हटलं तर 200च्या पुढे स्कोर नक्कीच जायला पाहिजे होता. पण गुजरात तो टेम्पो नाही ठेवू शकले. 12 ते 16 ह्या ओव्हर गुजरातला महाग पडल्या. 16व्या ओव्हर अखेरीस फक्त 139 धावा होत्या आणि 3 गडी बाद झाले होते. व्हेअरएज 20वी ओव्हर संपता कसेबसे 180 पर्यंत गुजरातने मजल मारली. तेव्हा लखनौचं फाईट बॅक चांगली होणार हे निश्चितच होतं. आणि लखनौनी हा जो सामना जिंकला तो आरामात अगदी क्लिनिकली म्हणतात ना, व्यवस्थित जिंकला. पहिल्या पॉवर प्ले 6 ओव्हरला 61 रन होते. 12व्या ओव्हर अखेरीस 125 रन होते, 2 गडी बाद होते. 16व्या ओव्हर अखेरीस 160च्या जवळपास हे होता धावफलक. आणि आता उरलेल्या धावा अगदी आटोक्यात होत्या. त्याप्रमाणे त्यांनी 4 गड्यांच्या मोबदल्यात चेस केल्या आणि 6 विकेटने हा डाव जिंकला. आता या सामन्याबद्दल सांगायचं झालं तर साई सुदर्शन त्याच्या 56 धावा आणि गिलच्या 60 धावा. ही सुरुवात अतिशय सुंदर होती. दोघेही चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत होते. पण हा टेम्पो काही त्यांना ठेवणं पुढे जमलं नाही. मिडल ओव्हर ज्या होत्या, पर्टिक्युलरली 12 ते 16, त्या मिडल ओव्हर बिश्नोई आणि त्यांचा तो राठी आहे ना, राठी चांगला मुलगा आहे, मस्त बॉलिंग करतोय. मिडल ओव्हरमध्ये त्यांनी चांगलं रोखून धरलं आणि एंड ओव्हरला शार्दूल आणि आवेश या दोघांनी पण ती पकड जी मिळवली होती ती सोडली नाही. त्यामुळे गुजरातचा धावफलक जो 200 250च्या मध्ये कुठेतरी हवा होता तो 180 वर रोखला गेला आणि चेस करताना आरामात चेस केले यांनी. आज मिच मार्श नव्हता. पण मिच मार्श नसल्यामुळे पंत ओपनिंगला आला. मार्करम बरोबर त्याची पार्टनरशिप चांगली झाली. पंतचा अजूनही म्हणावा तसा प्रभाव पडलेला नाहीये. रन बॉल असे जवळ-जवळ त्यांनी 21 धावा काढल्या, पण मार्करम मस्त खेळला. त्याच्या 58 धावा आणि पुरननी फटकावलेल्या 60 धावा. त्या जोरावर लखनौ हा सामना आरामात जिंकले. 6 विकेटनी जिंकले आणि पुढच्या फेरीत त्यांनी प्रवेश पुढे त्यांची वाटचाल सुरू राहिली. दुसरा सामना जो होता तो सामना होता पंजाब विरुद्ध हैदराबाद. आता असं आहे ना, हैदराबादचा संघ जेव्हा सामन्यात असतो, तेव्हा काही होऊ शकतं तिथे. म्हणजे अबकी बार 300 पार हे जे लोक वाट बघत होते, तर तेवढं नाही, पण त्याच्या खूप जवळ हा सामना पोहोचला. पहिली फलंदाजी करताना पंजाबने 245 धावा म्हणजे 250च्या जवळ जेव्हा धावा झाल्या, तेव्हा आता काय बहुतेक आजच हे बाहेर पडतं का काय हैदराबाद स्पर्धेतून, असं वाटायला लागलं होतं. कारण हे चेस करणं म्हणजे सोपं नाही. पण काय शेवटी बघूया काय होतंय. पंजाबचं जर धावाचं हे सांगायचं झालं, तर पंजाबचं श्रेयस अय्यर कॅप्टन जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांनी 82 धावा काढल्या. त्या 200च्या वरच्या स्ट्राईक रेटनी काढल्या. त्यानंतर खाली शेवटच्या जे एंड ओव्हर्स आहेत, त्याच्यामध्ये एक 11 बॉलमध्ये 30-40 रनचा कॅमिओ झाला याचा स्टॉयनिसचा. त्यामुळे यांच्या धावसंख्येला आकार आला आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात 250 पर्यंत 245 पर्यंत पंजाब पोहोचले. काल मात्र पंजाबची बॉलिंग सगळ्यांचीच फोडली गेली. पण त्यातल्या त्यातही शामीची बॉलिंग फारच वाईट झाली. शामीच्या 4 ओव्हरमध्ये 75 धावा निघाल्या, विकेट एकही नाही. व्हेअरएज हर्षल पटेलची बॉलिंग चांगली पडली आणि तो श्रीलंकेचा जो मलिंगा आहे, त्याची बॉलिंग छान पडली. पण 245 त्यांच्या फटकावल्या गेल्या तेव्हा आता हे अवघडच होतं. पण सनरायझर हैदराबाद ही टीम जेव्हा बॅटिंगला उतरते, तेव्हा काही होऊ शकतं.
द 45 वर सुद्धा फटाफट पहिलेच वगैरे आउट जातील किंवा पहिलेच उगेच 250 करतील. हे माहीत असल्यामुळे सामन्यामधलं बघण्याबद्दल उत्सुकता होती. आणि तसंच झालं. हेडच्या 66 धावा आणि आपला अभिषेक अभिषेकची तर म्हणजे मॅच विनिंग खेळी आणि त्याला कायम लक्षात राहील असं झालं. 55 चेंडूत फक्त 141 धावा. असा जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि आरामात जिंकले. ह्यांच्या आता ह्याच्या बॉलिंगबद्दल काय सगळ्यांचीच धुलाई झाली. त्यामुळे कोणाला मारलं, कोणाला कारण 2च गडी बाद झाले यांचे 250 धावांसाठी आणि हा सामना अभिषेक नक्कीच लक्षात राहील. अभिषेकचा जो गुरु आहे युवराजनी सुद्धा या सामन्यात अभिषेकची तारीफ केली. कारण अभिषेक काय आहे ना, तो जेव्हा 6 धावा काढता येतात, तेव्हा 1 धाव कशाला काढायची? असं त्याचं मत असायचं. युवराजने त्याला सिंगलचं महत्त्वही पटवून दिलं आणि कालचे जे शतक होतं, ते तो अभिषेक 98 वरून 99 1 धाव आणि 99 वरून 100 1 धाव हे जे त्यांनी स्पेशल मेन्शन केलं युवराजनी, की बाबा शिकतोयस तू. सिक्सर तर मारतोच आहेस, पण वेळप्रसंगी सिंगल काढायचे कसे आणि इनिंग डेव्हलप कशी करायची. तर एकंदरीत आता ह्यांनी मुसंडी मारलेली आहे हैदराबादनी. आता पुन्हा सगळं टेबल इंटरेस्टिंग होणार असं निश्चितच आहे. तर कालचा दुसरा जो सामना होता तो दोन्ही सामने इनफॅक्ट खूप सुंदर झाले. आजही पुन्हा डबल हेडरच आहे. आज डबल हेडरमध्ये सुद्धा चांगल्या टीम आहेत. पहिला जो सामना आहे, तो आहे राजस्थान आणि हे बेंगलोर. राजस्थान रॉयल आणि बेंगलोर. तर या सामन्यामध्ये आता असं आहे ना, की थोडं राजस्थानचं पारडं सॉरी बेंगलोरचं पारडं जड वाटतंय. कारण राजस्थानचं अजून थोडंसं ते असं एकत्रित परफॉर्मन्स अजून होत नाहीये म्हणावा तेवढा चांगला. आणि दुसरं असं झालंय, की राजस्थानचा जो यशस्वी आहे तो पूर्ण एक इनिंग सोडली तर फेलच गेलाय. यशस्वीनी चांगलं खेळायला लागेल, संजूनी चांगलं खेळायला लागेल. त्यानंतर रियान परागने आणि हेटमायरनी सुद्धा खूप चांगलं बॅटिंग करायला हवी. आणि ह्यांचा जो बॉलिंग अटॅक आहे तो फक्त जोफ्रा आर्चरवरच आहे असं सध्या तरी वाटतंय. बाकी कोणी प्रभाव पाडू शकलेलं नाही. व्हेअरएज आर-सी-बी सुद्धा थोडं इकडे-तिकडे दोलायमानच आहेत. आर-सी-बीकडे सॉल्ट चांगला खेळतोय, कोहली चांगला खेळतोय. त्यानंतर पट्टीदार आणि पडिक्कल ह्या दोघांनाही चांगल्या कामगिरी करण्याची गरज आहे. आणि त्यांच्याकडे बॉलिंगला हे दोघे खूपच चांगले आहेत. एक तर आपला हा आहे हेझलवूड आहे आणि कृणाल पांड्या आहे. त्यामुळे थोडंसं पारडं जड वाटतंय बेंगलोरचं. बघूया काय रिझल्ट येतो. आज माझा खरा जो इंटरेस्ट आहे तो पुढच्या सामन्यामध्ये आहे. तो म्हणजे माय मुंबई व्हर्सेस दिल्ली. दिल्ली अनबीटन आहे आत्तापर्यंत. मुंबईचं लढत खेळत चाललेलं आहे. दिल्लीकडे कसं आहे ना, की दिल्लीचं बॅटिंग, बॉलिंग चांगलं चाललंय त्यांचं. तो जो सुरुवातीचा मॅकगर्क आहे तो आणि के.एल. राहुल सध्या दिल्लीसाठी इतका काहीतरी जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. स्टब्स त्याला सुंदर साथ देतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीकडे कुलदीप आणि स्टार्क हे जबरदस्त मॅच विनर बॉलर आहेत. त्याशिवाय त्यांना साथ द्यायला तो अक्षर आहे. तो नवीन पोरगा निगम आहे. त्यानंतर आणि अशा म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर दिल्लीचं खूप बॅलन्स्ड आहे. सामना तर चांगलाच होणार. पण माय मुंबई. मुंबईचं असं आहे ना, की मुंबईची टीम काल कसा यांनी हैदराबादने धक्का दिला, तसा मुंबई धक्का द्यायची क्षमता मुंबईमध्ये पूर्ण आहे. हैदराबादने जशी मुसंडी मारली, तशी आज मुंबई मुसंडी मारणार आणि पुढे येणार असं मला वाटतंय. पण रोहित अजून म्हणावं तेवढं जमलं नाही. असं आहे ना, की वो बडे मॅच का खिलाडी है वो. इंटरनॅशनल मॅचेसमध्ये तो मस्त खेळतो. पण अजूनपर्यंत मुंबईकडून या ह्याच्यात तरी आय-पी-एलमध्ये तरी चमकदार कामगिरी त्याची झाली नाही. रिकेल्टन चांगला खेळतोय, स्काय चांगला खेळतोय, तिलक चांगला खेळतोय, हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी चांगलीच होतीये आणि जसप्रीत आल्यामुळे बॉलिंग साईड तर जबरदस्तच झालेली आहे आता. जसप्रीत आहे, बोल्ट गेल्या आय-पी-एलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट काढायची का धमाल त्यांनी एकदाच केलेली आहे. बघू आता करतो का? आणि त्यामुळे यांची आणि हा विघ्नेश पुतूर एक चांगला आहे त्यांच्याकडे. एकंदरीत काय आहे, की मुंबई जबरदस्त टीम आहे, पण ते शेवटी जुळून येत नाहीये. थोडासा विचार केल्यानंतर माझ्या एक असं गोष्ट लक्षात आली, की मुंबई जेव्हा चेस करते, तेव्हा शेवटच्या 2 ओव्हरला मॅच हरते. शेवटच्या 2 ओव्हरला जेव्हा 30 धावा वगैरे हव्या असतात,
तिथे मुंबई एक 4-5 धावा, 6 धावा असं कुठेतरी कमी पडतं आणि सामना हारतात ते. आता इथे मला काय वाटायला लागलं माहिती का, इथे मिचेल सँटनर जो आहे, ही वीक लिंक आहे की काय? कारण या परिस्थितीत बॅटिंगला आलेला असतो मिचेल सँटनर. वरती स्कायनी आता मॅच जिंकूनच आत यायला हवं. ते स्कायला जमलं नाही. तिलक वर्मालाही ते जमलं नाही. रोहितनी पण एक चांगली लांब खेळी खेळायला पाहिजे. पण हे सुरुवातीचे बॅट्समन हे करतायत आणि शेवटी मग सँटनर येतो आणि प प 30 रन 2 ओव्हरमध्ये वगैरे हे गणित फिसकटतं. ह्याचा काहीतरी नक्कीच विचार करतील आणि मला तरी आशा आहे, काल हैदराबादने जशी मुसंडी मारली, तशी माझी मुंबई आज मुसंडी मारेल आणि कालचं जसं हे डबल हेडर होतं, तसा आजचा एक सुंदर डबल हेडर आपल्याला IPLवर पाहायला मिळेल. अशी आशा आहे. सुरू होतीलच लवकरच मॅचेस आता. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ते बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. चॅनल आवडत नसेल तर डिसलाईक करा. बरं आहे तर मग. बाय.